गुड मॉर्निंग सर्वांना. मी प्रियंका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आणखी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा तुमचा दिवस आनंदाचा, सुखाचा, आरोग्याचा आणि मस्त जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर व्हिडिओचं टायटल तुम्ही पाहिलंच असणार, त्याच्यात काही डाऊटच नाही. तर आजचा जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी माझं डेली रुटीन आहे तेच दाखवणार आहे. सो आज पहिले अगोदर नाश्ता बनवून घेते, नंतर स्वयंपाक बनवते आणि आज मला हे काय म्हणतात आपलं तूप पण बनवायचं आहे, म्हणजे रई लावायची आहे. सो दुधाची साय खूप जमा झालेली आहे. ॲक्च्युली हे रई लावायचं मला रोज आठवण येते, पण सर्व कामं केल्यावर असं वाटतं की थोडासा आराम करावं नंतर रई लावावं, पण मग ते नंतरचं राहूनच जात होतं. तर म्हटलं आज लावते. तर मी रई कशी लावतात त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितलं नसाल तर नक्की पण बघा. सो म्हटलं आज पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवते की मी तूप कसं बनवते ते. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करते. सो सध्या माझ्या घरामध्ये बघा किती पसारा आहे, मी तुम्हाला दाखवते. सो रोज सकाळी माझ्या घरामध्ये असाच पसारा होतो, तो पूर्ण मला साफा करून ठेवावा लागतो. जी आपली दुधाची साय होती ते बाहेर काढून ठेवली, त्याच्यामध्ये दही टाकून ठेवलं. तर आता 1-2 तास ते तसंच बाहेर राहू देते. नंतर मग त्याचं लोणी बनवायला घेते. तर लोणी बनवायसाठी आपल्याला माहिती आपल्याला थंडच पाणी पाहिजे. सो मी फ्रीजमध्ये पण थंड पाणी ठेवून दिलं आता सध्या गंज भरून. आणि किट्टू पण उठायचं आहे, म्हटलं किट्टू उठायच्या अगोदर तेच आपल्या रोजचे पटापट कामं करून घ्यावं. मग किट्टू उठला की थोडंसं आरामशीर कामं चालतातच. किट्टू झोपलेला आहे, मी तुम्हाला दाखवते. तो रात्री लेट झोपला होता, म्हणून मग आता थोडासा लेटच सुटणार आहे. मी तुम्हाला अगोदर जसं की सांगितलेलं आहे की दुधाच्या सायमध्ये 2 चमचे मी दही टाकून ठेवलेलं आहे आणि ते एकदम प्रॉपर असं मिक्स झालं पाहिजे. त्याच्यासाठी थोडासा टाईम लागतो, तरी 1-2 तास तरी त्याला बाहेर ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये दही पूर्ण मिक्स झालं पाहिजे म्हणून म्हटलं 2 तास टाईम लागतेच. तर म्हटलं अगोदर स्वयंपाक बनवून घेते. तर इथं मी आज शेवग्याच्या शेंगाचं वरण बनवणार होती. तर अगोदर शेवग्याच्या शेंगा छान सोलून घेतल्या, पूर्ण त्याचे जे वरचे पत्र वगैरे असतात काय म्हणतात त्याला, ते साल वगैरे काढून घेतली आणि मस्त आता शेवग्याच्या शेंगाची वरण बनवणार आहे. तर शेवग्याच्या शेंगाचं वरण मी आठवड्यातून 2 वेळेस तर बनवतेच, कारण शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि याच्यात खूप सारे व्हिटॅमिन्स असतात, आपल्याला तर माहीतच. आता किट्टूचं सूप पेत नाही म्हणून त्याला मी अशाच उकडून देते मीठ वगैरे टाकून मस्त. तर इथं शेवग्याच्या शेंगा अगोदर धुवून घेते मी मस्त, एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेते. नंतर याला बाजूला ठेवते थोडा वेळ. आणि अगोदर इथं आपल्या कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतली. तुरी डाळ एकदम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, 2-3 वेळेस धुवून घेते मस्त मी. आणि त्याच्यामध्ये मग नंतर ज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा होत्या धुतलेल्या त्या टाकते त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडंसं पाणी टाकून 2-3 शिट्या लावून घेते कुकरच्या. मस्त शेंगा पण एकदम छान अशा शिजून जातात, एकदम गलगल होतात आणि आपली तुरीची डाळ पण एकदम मस्त शिजून जाते. किट्टू तशा शेवग्याच्या शेंगा त्याला खायला दिला की तो खात नाही, मग असं वरणामध्ये त्याला करून दिला की नाही शेवग्याच्या शेंगा तो मस्त खातो. तर आता मस्त कुकर झाकण लावून घेतले आणि 2-3 शिट्या लावून घेते. तर आता बघते किट्टू झोपेतून उठला की नाही, तर किट्टूचं काय चालू आहे. काय झालं पिल्लूला आज? किट्टू काय झालं? किट्टू काय झालं बेटा? मला सांग ना काय झालं तर. आज बोलत नाही काहून? काय झालं माझ्या पिल्लूला? पप्पा बोलले तुला? काय म्हणत होते? मम्मम नाही दिलं तुला? अरे तुला घेता येत नाही मम्मा? माठाले नवडाईनं जाईनं घेणं. चल आपण नळ चालू करू. चल मा, चल घे सायकल बाहेर काढा बरं, याची बाहेर काढा, तिकडे ठेवा ना, गॅलरीमध्ये ठेवा ना. चल घे मम्मी. ऐकून घ्या, तो खराब झाला असेल. झालं पाय बरं पिला की नाही मम्मा? तू तर गुड बॉय आहे. तर रात्रीच्या माझ्या 2 पोळ्या उरलेल्या होत्या. म्हटलं त्याचं काय करू, तर मग म्हटलं चला पोळ्याचा चुरमाच बनवते नाश्त्यासाठी. तर मस्त तेलामध्ये थोडासा जिरा टाकला, शेंगदाणे मस्त भाजून घेतले, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली मिरची, बारीक एक टमाटर कापून घेतलं. ते पूर्ण मस्त तेलामध्ये परतून घेतलं सर्वच, हे भाज्या जेवढ्या कापल्या होत्या मी तेवढ्या. नंतर चवीपुरतं मीठ टाकलं, चवीपुरती हळद टाकली आणि म्हणजे ज्या पोळ्या उरलेल्या होत्या त्या मिक्सरमधून एकदम बारीक करून घेतलं त्याचा बुडका, आणि तो याच्यामध्ये टाकून दिला आणि मस्त असं फिरून घेतलं. रात्रीचा भात उरलेला होता तो पण याच्यामध्ये टाकला आणि मस्त असा मी चुरमा बनवून घेतला माझा. तर आईच्या इकडे याला चिवडा म्हणतात पोळीचा. तर इकडे आल्यानंतर मला
मला माहीत पडलं कारंजाला आल्यानंतर की याला चुरमा म्हणतात म्हणून. आईच्या इकडे तर त्याला चिवडाच म्हणत होता, तर स्वतः लोक आम्ही चिवडाच म्हणत होतो, पण आता इथं काकू चुरमा म्हणतात, पोळीचा चुरमा केला म्हणून. मग मी पण चुरमाच म्हणत असते. तर माझा चुरमा प्लस चिवडा जे काय म्हणतात ते तयार आहे. तर म्हटलं आता नाश्ता करून घेतो, हातवातच गरम आहे. तर किटूच्या पप्पाला वगैरे अगोदर नेऊन दिलं. आणि जर तुम्ही पोळ्याचा चुरमा बनत असाल तर याच्यावर दही टाकून खाजा, खूप छान लागते. आम्ही तसंच करत असतो, दही वगैरे टाकून मस्त खात असतो. तर म्हटलं आता टेस्ट करून पाहते, एवढ्या मेहनतीने चिवडा बनवला तर चिवडा छान झाला होता, मस्त फिक्का फिक्का झाला होता, जास्त तिखट पण नव्हता झाला. तर बाकीचं पुढचं काम करते आता. तर माझ्या जे शेंगा होते, शेवग्याचं वरण जे शिजून आलं होतं मस्त, तर म्हटलं त्याला चला लवकर पटापट फोडणी देते, कारण आपल्याला रई पण लावायची आहे, किटूच्या पप्पाचा टिफिन पण बनवायचा आहे, किटूला नाश्ता तर दिला, त्याला जेवण पण द्यायचं आहे, म्हणून पटापट कामं करायला घेतले. तर इथं मस्त मी वरणाला तडका दिला, जिरा वगैरे टाकून, लसूण वगैरे टाकून मस्त फोडणी दिली, टमाटर वगैरे टाकून. तर माझ्या जे शेवग्याच्या शेंगा ते एकदम गलगल झाल्या, एकदम छान झाल्या. आणि किटूसाठी वेगळं वरण काढून ठेवलं मी, शेवग्याच्या शेंगाचं, त्याच्या शेंगा पण काढून ठेवल्या वेगळ्या. त्याच्यामध्ये वरणामध्ये मस्त सांबार वगैरे टाकलं, बघा की छान दिसत आहे. ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये सर्वच काही छानच दिसते. तर मस्त दिसत आहे वरण माझं, फोडणी वगैरे देऊन झालं. तर आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता तिकडे पोळ्या बनवून देते, भाजीला फोडणी देऊन दिली मी, तर अगोदर पोळ्या तर त्यांना ऑफिसला जायला उशीर नाही झाला म्हणून पटकन तुला बनवून देते. जे साय होती दुधाची ते बाहेर काढून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे दही टाकून ठेवलं होतं. आता 1-2 तास झाले ते मस्त दही त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर आता त्याची रई लावते. तर हे दुधाची साय आहे एवढी. आता हे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. दही टाकलं तर एकदम छान असं हे म्हणजे दही याच्यामध्ये प्रॉपर मिक्स झालं, तुम्ही पाहू शकता. आता हे जे दही हे जे पूर्ण साय आहे ना ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. दुधाची जी साय होती ते पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मस्त काढून घेतली. त्याच्यामध्ये थंड पाणी टाकते. थंड पाण्याने लोणी कसं बातच वर येते, लवकर वर येते. आता मिक्सरातून मस्त 2-3 वेळेस याला फिरून घेते मी.